माझ्या घरातल्या एका सदस्यानं विचारलं, हां. पल्लवी कशी होती आणि ऐश्वर्या कशी आहे? माझ्या घडण्यामध्ये अवीचा खूप मोठा हात आहे, की त्याने मला पुश केलं. मध्यमवर्गीय लाईफस्टाईलची हाऊसवाईफ बरोबर हे आहे. तू कधीही खरं. होऊच शकतेस किंवा तू आहेसच, तुझ्या हं. अंगातच आहे ते. हं. पण हे जे आहे करिअरच्या बाबतीत ते तू प्रयत्न तर कर. सोशल मीडियाकडे जाण्याचा जो प्रवास होता तोही हां. असा एकत्रच होता? छे अजिबातच नाही. मला एकतर स्वतःला फोटोज काढायला म्हणजे स्वतःचे फोटो अच्छा. आणि ते बघायला असे खूप आवडतात. साडी किंवा आपला जो देशी सोज्वळ वेश आहे तो आवडतो जास्त की आत्ताचा वेस्टर्न लुक आज? नाही, मला सोजवळ ड्रेसच आवडतो कारण मला तो 200% कॅरी करता येतो. साड्यांमध्ये मी कमालीची कम्फर्टेबल असते आणि मी दिवस साडीत राहू शकते. नऊवारी साडीत फॉर दॅट मॅटर मी कम्फर्टेबल असते. म्हणजे काही मुली तुम्ही बघाल ना, की त्या इतक्या साध्या असतात, काहीच केलेलं नसतं, नुसती साडी एखादी नेसलेली असते. पण तिच्याकडे बघितल्यावर तिच्या ऑरा लेवलला तुम्हाला असं वाटतं की छान आहे छान. ही खूप गोड आहे. हो, हो. तर तो कॉन्फिडन्स जो आतून येतो ना, त्यांनी कुठेतरी ते एक असं छान तेज रिफ्लेक्ट झालेलं असतं आणि ते मॅटर करतं. सोशल मीडियाला अचानक खूप वाईट कमेंट्स यायला लागल्या की यांचा ऍक्सिडेंट होऊन या मरत का नाहीत, ह्या बाईला तर थोबडं व्हावंसंच वाटतं, मारावंसं. माझं असं झालं की एवढं काय वाईट केलंय मी मनातून, कधीच अशी इतकी हार्श मी नाहीच आहे. ते फिगर आउट करायलाच मला 2-4 महिने गेले आणि मग मला जाणवलं की माझं रुपालीचं कॅरेक्टर हे इतकं निगेटिव्ह होतं. मग मला एका पॉइंटला जाणवायला लागलं की हे लोकांना वाटतं की ही मी आहे, म्हणजे ही जी रुपाली आहे ही जी मी दिसते ती ऐश्वर्या त्यांच्या गावीच नाहीये. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो, 3 इयर्स टॉक या आपल्या पॉडकास्टमध्ये मी डॉक्टर विशाल बेदुरकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्यासोबत गप्पा करण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील तुम्हाला सगळ्यांना आवडणाऱ्या ऐश्वर्या नारकर मॅडम आपल्यासोबत आहेत. त्यांचं स्वागत करूया. मॅडम, स्वागत आहे आपलं. थँक्यू. कशा आहात? मी एकदम मस्त. सुरुवात करताना माझ्या घरातल्या एका सदस्यानं विचारलं, हां. पल्लवी कशी होती आणि ऐश्वर्या कशी आहे? हा प्रश्न खरं तर कधीच कोणी विचारला नाहीये मला. अच्छा. पण खूप कॉन्ट्रास्ट आहे दोघींमध्ये. म्हणजे पल्लवी ही खूपच लाजरी-बुजरी किंवा बरं. सतत मागे राहणारी किंवा कॉन्फिडन्स होता माझ्यात डेफिनेटली. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप बुजलेली असायचे मी. म्हणजे नको मी नाही करणार. नको बरं. मला नाही जमणार. भिडस्तपणा. नाही, तू तू कर. मी मागे राहते. अच्छा. पण मग मला असं वाटतं, की त्यात माझी आई, माझे बाबा आणि अवी या तिघांचं फार कॉन्ट्रिब्युशन आहे मला पल्लवी टू ऐश्वर्या करण्यात. बरं. एक असा कॉन्फिडन्स आहे वावरण्यात किंवा आता कोणाची भीड नाहीये किंवा नाही. भिडस्तपणा जो तुम्ही म्हणाल तसा तो आता थोडा कमी झालाय. म्हणजे मी आता चल मी जाऊन बोलते असं मी म्हणू शकते. अगदी. जे मी आधी नाही म्हणायचे. म्हणजे कितीही हो. वाटलं मनातून अरे बोलायला हवं होतं आपण, तरी मी खूप मागे राहायचे. तर हा खूप मेजर फरक आहे दोघींमधला. आणि मोठा प्रवास आहे तो. खूप प्रवास आहे. खूप मोठा प्रवास आहे. हो, पण तो मला असं वाटतं, की माझाही असं जाणून-बुजून केला गेला नाही, तो झाला. ज्यावेळेला करिअरची सुरुवात केली, तेव्हा मी मराठीच करत होते. म्हणजे मला अभि किती वेळा सांगायचा, की हिंदी ॲड फिल्मच्या ऑडिशन्स दे किंवा हिंदी सीरियलसाठी ऑडिशन्स दे. पण तेव्हा माझं असं की मला जमणारच नाही, मला अच्छा. येणारच नाही, मला नकोच. लढून पुढे जाण्याची माझी नव्हती. टेंडन्सी नव्हती. अच्छा. येणार नाही करतच थांबणार मी. पण ते करत मी ॲड फिल्म्स केल्या. मग मी बेटिया नावाची माझी एक हिंदीची पहिली सीरियल केली, जी 3 वर्ष चालली. माझं कॅरेक्टर लोकांपर्यंत पोहोचलं. ते करता मग कुठेतरी तो एक हळू कॉन्फिडन्स येत गेला अनुभवातनं आणि मग असं जाणवलं, की अरे नाही, हे आपल्यासारखेच आहेत. आपल्यासारखेच आहे. आपल्याला जमतंय यांच्याबरोबर येस. वागायला, बोलायला. हां. आणि मग हळू पुढे गेले. त्यामुळे तो जाणून-बुजूनचा प्रवास नव्हता. मी घडत गेले आणि मी तेच म्हटलं, की मी माझ्या घडण्यामध्ये अवीचा खूप मोठा हात आहे, की त्याने मला पुश केलं, की हे घरचं काम आणि मध्यमवर्गीय लाईफस्टाईलची हाऊसवाईफ बरोबर हे आहे. तू कधीही होऊच शकतेस किंवा तू आहेसच, तुझ्या अंगातच आहे ते. हं. पण हे जे आहे करिअरच्या बाबतीत ते तू प्रयत्न तर कर. बरोबर. प्रयत्न न करताच तू नाही येत करून नाही गंमत येणार त्याच्यात. अगदी. त्यामुळे ते झालं आणि ते घडलं असं मला वाटतं. पण एवढा महत्वाचा रोल करणारे
अविनाशजी भेटले कुठे पहिल्यांदा? आम्ही नाटक होतं आमचं. अच्छा. म्हणजे माझं पहिलंच प्रोफेशनल नाटक. त्याच्या आधी मी बालनाट्य केली होती. म्हणजे मी अच्छा. अक्षरशः 13वीत होते. FY BScला होते आणि माझ्याकडे ते चंद्रलेखाचं नाटक गंध निशिगंधाचा नावाचं आलं. बरं. मग मी त्याची ऑडिशन दिली आणि माझ्या त्यावेळेच्या दिसण्याला, माझ्या त्यावेळेच्या असण्याला, माझ्या त्यावेळेच्या स्वभावाला ते कॅरेक्टर खूप मिळतं-जुळतं होतं. बरं. त्यामुळे मला जरी प्रोफेशनल व्यावसायिक नाटकाचा अनुभव नसला, हो. तरी माझं त्या नाटकासाठी सिलेक्शन झालं होतं. अच्युत देशिंगकरांनी ते नाटक डिरेक्ट केलं होतं. प्र.ल. मयेकरांचं नाटक होतं अच्छा. आणि मोहन वाघांनी निर्मिती केली होती त्याची. साधारण कोणत्या वर्षीचं आहे ते? 93ला. हो. हां. अच्छा. बरं. प्रभाकर पणशीकर, रेखा कामत, शरद पोंक्षे, अवी असा सगळा ग्रुप होता. आणि हे सगळेच म्हणजे अवी आणि शरद तेव्हा कसं BSTत काम करत होते. BSTच्या हो. वेगवेगळ्या स्पर्धांमधनं म्हणा किंवा अच्छा. एकांकिका स्पर्धांमधनं म्हणा अशा लेव्हलला त्यांनी काम केलं होतं. पण मी डिरेक्टली बालनाट्यातूनच आले होते. बरं. त्यामुळे मला अनुभवच नव्हता. म्हणजे बालनाट्य आणि व्यावसायिक नाटकात फरक असा असतो, की बालनाट्यात तुम्हाला सांगतात, हे वाक्य इथून इथे जाऊन असं बोलायचंय, असं टोनिंग आहे हो. किंवा इथे ह्या वाक्याला, ह्या शब्दाला तू ह्याच्याकडे बघायचंयस. हो. हे सगळं सांगितलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या कॅरेक्टरचा विचार करावा अगदी. लागत नाही. बरोबर आहे. तो व्यावसायिक नाटकात करायला लागतो. तर ती सगळी जी प्रोसेस होती ती तिथे डेव्हलप झाले मी, की अच्छा कॅरेक्टरचा विचार करायचा असतो. अच्छा आपलं आपण ठरवायचं असतं. मग कॅरेक्टरचा विचार करायचा म्हणजे नक्की काय करायचं? हां, हां. मग तेव्हा तिथे त्या सगळ्या प्रोसेसमध्ये अवीची माझी ओळख झाली. अच्छा. आणि मग आम्हाला वाटायला लागलं, की खरंच एकमेकांबद्दल काहीतरी वाटतंय. बरं मी लहान आहे. मग आमच्यात 8 वर्षाचं अंतर आहे. बरं. त्यामुळे असं होतं, की म्हणजे ह्याचं लग्न झालंय का नाही झालंय? अच्छा. इथून सुरुवात होती. कारण मी कॉलेजमध्ये होते, तो BSTत सर्व्हिसला होता तेव्हा. ओह! आणि मग ती सगळी माहिती काढली, की ओके नाही झालंय. मग एका पॉइंटला मोहन काकांनी सांगितलं, की आता आपलं नाटक बंद होणार आहे. 100 प्रयोग झाले होते आमचे. मी डोंबिवलीला राहायला, अवी लोअर परळला. त्यामुळे असं अदरवाईज भेटणं वगैरे असं शक्यच नव्हतं आणि 93ला तर नाहीच नाही. अच्छा. फोनही नव्हता. म्हणजे डोंबिवली टू लोअर परळ STD कॉल होते. घरात माझ्या फोन बरं. नव्हता. तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये माझं असं आलं, की आत्ताच बोलून टाकायला हवं. अच्छा. काय हो नाही कळेल तरी नाही, तर नंतर काही शक्य नाही. मग मी अवीला म्हटलं होतं, की मला बोलायचं तुमच्याशी आणि तेव्हा अहोजाव करायचे मी त्याला, हं. की असं-असं मला वाटतंय. तुमचं काय म्हणणं आहे? हं. त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं होतं, की "तू लहान आहेस अजून. तू बघ शिक्षण पूर्ण कर, मग नंतर कोणतरी भेटेल." आणि अवीकडची आमची फॅमिली जी आहे, ती जॉइंट फॅमिली आहे. अच्छा. म्हणजे आम्ही तेव्हा लग्न झालं तेव्हा 13 जणांचं कुटुंब होतं आमचं बघ. आणि ते अक्षरशः 350 च्या जागेत पूर्वीच्या लोअर परळच्या जागा. हं, हं. तसं त्यांची लाईफस्टाईल होती. तसे राहत होते आणि आम्ही आईकडे मी, आई-बाबा आम्ही तिघंच जण. हो. त्यामुळे त्याचं म्हणणं होतं, की हा खूप मोठा फरक आहे. तुला ते जमणार आहे का? तू त्याच्यात जुळवून घेणार आहेस का? हं. तुला ते चालणार आहे का? हो. तर ह्या सगळ्या प्रॅक्टिकल मुद्द्यांवरही आम्ही बोललो बरं. आणि मग आमचं ठरलं म्हणजे. गुड. सोशल मीडियाकडे जाण्याचा जो प्रवास होता, तोही हां. असा एकत्रच होता? छे! अजिबातच नाही. अवी तेवढा नाही आहे सोशल मीडियाला म्हणजे हां, हां. त्याला तो रील्स करतो कारण त्याला नाचायला आवडतं, त्याला मजा करायला आवडते आणि त्याला अशी टाईमपास करायला, एन्जॉय करायला त्याला खूप आवडतं. बरं. आणि त्याला आता हे रील्स आणि हे सोशल मीडियाचा हा एक प्लॅटफॉर्म नव्याने कळलाय, हं, हं, की हं. आता इथे आपण एक वेगळी मजा करू शकतो. अच्छा. त्यामुळे तो त्याच्याशी कनेक्टेड आहे. बरं. बाकी त्याला काही देणं-घेणं नसतं. म्हणजे लोकं त्याला वाईट म्हणतात, चांगलं म्हणतात, माझे फॉलोअर्स किती झाले, माझं अमुक ह्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. बरं. त्याला इथे हे करायला मला मजा येते, आपण हे करून टाकू अशा झोनमध्ये तो असतो. आणि माझंही असं काही ठरवून नव्हतं सोशल मीडियाचं. मला एकतर स्वतःला फोटोज काढायला म्हणजे हं, हं. स्वतःचे फोटो अच्छा. आणि ते बघायला असे खूप आवडतात. म्हणजे मला अ, आवड आहे फोटो काढून घेण्याची. हं. तर तसे फोटोज बऱ्याच वेळा काढले जायचे आणि मग याचं की आता हे दाखवायचं कुणाला? पूर्वी तर आपण अल्बम असायचे हार्ड कॉपीज असल्यामुळे. हो. आता सॉफ्ट कॉपीजमुळे ते सगळं फोनमध्येच राहतं ना. तर ते कुठे दाखवायचं वगैरे. मग सोयरे सकळ नावाचं आमचं एक नाटक आम्ही 2019 मध्ये केलं. अच्छा. तर तेव्हा असं झालं, की अश्विनी कासार मला म्हणाली, की
आपण तुझं Instagram अकाउंट सुरू करूया. कारण आपल्याला नाटकाचं प्रमोशन करता येईल. म्हणजे त्या प्लॅटफॉर्मवरनं आपण काय करतोय, आपण कुठल्या प्रकारचं नाटक करतोय, त्या नाटकातनं काय म्हणायचंय, हे सगळं आपण मांडू शकतो. तेव्हा तर मला म्हणजे काहीच येत नव्हतं ही त्यातलं. कधीची गोष्ट आहे? 19 मधली. 19 मधली. अलीकडीच. अगदी अलीकडे. हो. मग आम्ही ते अकाउंट माझं ओपन केलं. बरं. मग काही पोस्ट तीच करायची. मला काही ते तेवढं कनेक्शन नव्हतंच त्या ह्याच्याशी. मग श्रीमंता घरची सून नावाची एक सिरियल केली. तिथे मधुरा जोशी माझी को आर्टिस्ट होती. अच्छा. तिने मला थोडं शिकवलं, की "अगं ताई असं करायचं असतं, मग असं अच्छा. करायचं असतं." मग हळूहळू करत ॲक्च्युअल सुरू झालं ते आत्ता 7व्या मुलीची 7वी मुलगीला आमची जी टीम होती, म्हणजे तितिक्षा आहे, अमृता आहे. हो. तर आमचा छान ग्रुप जमला होता आणि तितिक्षा हा खूप ॲक्टिव्ह आहे सोशल मीडियाला. मग ती मला मग त्या रीलवर लिहायचं कसं, मग त्याला म्युझिक कसं द्यायचं, हे सगळं तिने मला सांगितलं आणि मला त्याच्यात आवड आहे. मला टेक्निकल गोष्टीत म्हणजे प्रत्येक गोष्ट शिकायला मला खूप आवडते आणि ती बरोबर. आली की एक समाधान असतं. त्यामुळे मी करत गेले. मग रील कसं शूट करायचं, मग ते हे कसं करायचं. असं करत त्या 3 वर्षामध्ये मला असं वाटतं की मी खूप चांगलं. रील्स केले, हो. पोस्ट्स केली आणि मग मला कळायला लागलं की अरे हा प्लॅटफॉर्म आहे. हा तुम्ही काहीतरी छान गोष्टी लोकांसमोर आणण्यासाठी सुद्धा वापरू शकता. तर मला असं वाटतं की हे जे स्वतःबद्दल कॉन्फिडन्स जमा करण्याची एक स्टेप असते ना, ती तुम्ही कुठेतरी मार्ग शोधत असता. तसा मला हा बरोबर. एक सोशल मीडिया मार्ग वाटतो, की तुम्ही काहीतरी केलत आणि ते जमलं, त्यातलं एक समाधान. म्हणजे जसं आपण किचनमध्ये म्हणतो, की एखादी नवीन रेसिपी हो. आपण एखादी नवीन रेसिपी केली. हो. आईनी सांगितली, सासूनी सांगितली आणि ती आपण केली आणि ती छान झाली आणि घरात सगळ्यांना ती आवडली. कौतुक केलं. कौतुक झालं त्याचं. येस, तर येस. आपल्याला कसा कॉन्फिडन्स होतो. मग आपण म्हणतो, की चल आता ह्याच्याहून एक कॉम्प्लिकेटेड रेसिपी असेल ना, पक्वान्न असेल तर मी करेन. ट्राय करूया. तर हेच तर आहे ना, तुम्ही शिकत राहिलं पाहिजे. बरोबर तर आहे. ते कुठेतरी शिकण्याची प्रोसेस मला असं वाटतं, की मला ती सोशल मीडियाला स्टेप बाय करता स्टेप, स्टेप बाय येते. स्टेप करणं. म्हणून मला तो जास्त आवडतो. आणि दुसरं जसं मी म्हटलं, की तुम्हाला जे म्हणायचं आहे, तुम्हाला समाजातल्या काही गोष्टींबद्दल व्यक्त व्हायचं आहे. त्या गोष्टी जर 1000 लोकांपर्यंत, 10,000 लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, तर तुम्ही त्या 3 सेकंदात तुमच्या एका स्टोरीमध्ये, तुमच्या एका पोस्टमध्ये तुम्ही व्यक्त होऊ शकता. तुम्ही ते पोहोचवू शकता आणि तेही तितकंच महत्त्वाचं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये आपल्या प्रोफेशनची ती गरज झाली आहे असं पण नाही वाटत का? प्रोफेशनची गरज आहेच. म्हणजे अगदी साध्या बोलीभाषेतल्या शब्दात म्हणायचं झालं तर तुम्हाला स्वतःला विकता आलं पाहिजे. येस. पण ते मला आणि आम्हाला आजवरच्या आयुष्यात कधीच जमलं नाही, की स्वतःचं प्रमोशन करणं, स्वतः तुम्ही काय म्हणजे त्याच्यात वाईट आहे असं नाही मला म्हणायचंय. हो, हो. पण तुम्ही काय चांगलं करू शकता हे लोकांपर्यंत तुम्हीच पोहोचवणं हे नाही येस. जमलं आम्हाला. अच्छा. पण मग ते सोशल मीडिया थ्रू आता कुठेतरी होतंय, होतं. की अरे ही गोष्ट चांगली करू शकतात किंवा हिचा फेस थोडा फोटोजेनिक आहे किंवा ही साडी चांगली कॅरी करते. तर हे जे आपल्याला जमत होतं, हो. ते लोकांना पटायला लागलंय, की अरे हे करू शकतात. बरोबर. तर ते पण एक आहे. म्हणजे तशी मदत डेफिनेटली होते तुमच्या करिअरसाठी किंवा म्हणजे जे सेल्फ प्रमोशन आहे ते येस, तुम्हाला येस. कुठेतरी शिकता येतं सोशल येस. मीडियाच्या बाबतीत. विषय आता साडीचा निघाला आहे म्हणून. हां. साडी किंवा आपला जो देशी सोज्वळ वेश आहे, तो आवडतो जास्त की आत्ताचा वेस्टर्न लूक आज? नाही, मला सोजवळ ड्रेसच आवडतो कारण मला तो 200% कॅरी करता येतो. अच्छा. आणि मी त्याच्यात खूप कम्फर्टेबल असते. आणि वेस्टर्न आहे ते मला आठवतंय, की मी कॉलेजमध्ये पण कधी जीन्स घातली नाही कारण मी त्याच्यात कम्फर्टेबल नव्हते. बरं. मला बॉडी इनिबिशन्स होती, की माझे आर्म्स खूप जाड आहेत, माझी इंडियन फिगर आहे आणि मला नाही छान दिसणार जीन्स किंवा मला नाही हे चांगलं दिसणार. पण ज्यावेळेला जसं मी स्वतःला डेव्हलप करत गेले, आवड म्हणूनच असेल, की हो. मी जिम सुरू केलं आणि मग मी गेली 15-20 वर्ष कॉन्स्टंट जिम करतेय किंवा मी योगा आता काही वर्ष करतेय. तर 15-20 वर्ष कंटिन्यू हो, एक्सरसाइज मी 15-20 वर्ष करते. Great. प्रॉपर जिममध्ये जाऊन. आता मी लॉकडाऊन नंतर ऑनलाईन करते. पण मी ते करते. मग त्यानंतर बॉडीमध्ये थोडेसे जे काही आपल्या शरीरात फरक झाले किंवा आपण आपल्याबद्दल कॉन्फिडंट झालो, की आता ओके मी आता घातलं तर वाईट नाही दिसणार. बरोबर. मी ते कॅरी करू शकेन एक ॲट सम एक्सटेंट. आणि मग मी हळू-हळू जीन्स घालायला लागले. मग मी स्लीव्हलेस ब्लाउजेस घालायला लागले, जे मी आधी घालत नव्हते. हो, हो. आणि मग मला कम्फर्ट झोन यायला लागला. मला असं वाटतं ना दरवेळेला, की तुम्ही नुसतं मला मॉडर्न व्हायचंय म्हणून मॉडर्न नाही होऊ शकत. पण
तुम्ही ते कॅरी कसं करता ह्याच्यावर खूप डिपेंड करतं. म्हणजे तुम्ही शॉर्ट्स घातल्यानंतरही तुम्ही त्या छान कॅरी केल्या, तर त्याच्यात काही ओंगळ वाटत नाही. बरोबर. ते छान वाटतं बघायला. म्हणजे जसं हिंदी सेलिब्रिटीज आपण म्हणू शकतो, की ते कमी कपडे वापरतात. पण त्यांचं अपब्रिंगिंगच तशा पद्धतीत झालंय. त्यांना कुठले इनिबिशन्स नाहीयेत. बरोबर. मग आपल्याला त्यांच्याकडे बघताना ऑड नाही वाटत. पण तसेच कपडे जर आपल्यापैकी कोणी घातले, तर ते ऑड वाटतात, कारण आपण स्वतःच कॉन्शियस असतो त्या गोष्टींसाठी. तर सांगण्याचा मुद्दा असा, की ज्या गोष्टीत आपण 100% कम्फर्टेबल असू आणि कॉन्फिडंट असू, त्या गोष्टी आपण कराव्यात. केल्या पाहिजे. त्यामुळे मला आता मी करायला लागले. मला त्याच्यात कम्फर्ट झोन यायला लागलाय, की हे कपडे मी वापरू शकते, घालू शकते. पण तसं बघायला गेलं तर मला ट्रॅडिशनल साड्या, कुर्तीज, साड्यांमध्ये मी कमालीची कम्फर्टेबल असते आणि मी दिवस-दिवस साडीत राहू शकते. नऊवारी साडीत फॉर दॅट मॅटर मी कम्फर्टेबल असते. त्यामुळे मला तो सगळा जो अटायर आहे, आपला लूक आहे, तो जास्त तो जास्त आवडतो. आवडतो. आणि शेवटी सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते. हो. आणि मला असं वाटतं, की कुठेतरी सौंदर्यापेक्षा तुमची पर्सनॅलिटी किती कॉन्फिडंट आहे, येस. ह्याच्यावर खूप डिपेंड असतं. म्हणजे काही-काही मुली तुम्ही बघाल ना, की त्या इतक्या साध्या असतात, काहीच हं. केलेलं नसतं, नुसती साडी एखादी नेसलेली असते. पण तिच्याकडे बघितल्यावर तिच्या ऑरा लेव्हलला तुम्हाला असं वाटतं, की छान आहे छान ही, आहे. ही खूप गोड आहे. हो, हो. तर तो कॉन्फिडन्स जो आतून येतो ना, त्यांनी कुठेतरी ते एक असं छान तेज रिफ्लेक्ट झालेलं असतं आणि ते मॅटर करतं. सोशल मीडियाचा आपला विषय सुरू होता. सोशल मीडियामध्ये अलीकडच्या काळामध्ये तुम्ही खूप जास्त ॲक्टिव्ह आहात. बरोबर. ॲक्टिव्ह तर आहातच, पण त्याच्यासोबतच जे लोकं मुद्दामहून ट्रोल करतात म्हणा किंवा काहीतरी वेगळ्या कमेंट करतात, त्यांना सुनावण्यामध्ये पण तुम्ही समोर आहात सगळ्यांना. तुम्हाला नाही आवडलं, बरं. नाही आवडलं असं म्हणूच शकता. हो. पण त्याच्यावर तुम्ही चर्चा नका करू, की हे कसं वाईट आहे आणि हे कसं घाण आहे आणि तुम्ही आता तुम्ही हेच पैशासाठीच करता का आणि असं काही नसतं. हं. एवढा विचार नाही करायचा त्याच्यात. जे चांगल्या गोष्टी सांगितल्यात त्या घ्या, नसतील तर सोडून द्या. बरं. त्यामुळे मला असं झालं होतं, की तिथल्या तिथे तोडलं पाहिजे. तिथल्या हो. तिथे बोललं पाहिजे. त्याचा इफेक्ट होतो, नाही होत हा खूप दूरचा मुद्दा आहे. पण निदान त्याने आपलं समाधान होतं, की ओके मी बोलले. मी नुसतं बरोबर आहे. ऐकून घेतलं नाही. अर्थात जसं आपण म्हणतो, की अनफॉलो त्यांनी करावं, तसं आपणही त्यांना ब्लॉक करू शकतो. हा सोपा हो. पर्याय आहेच आणि अलीकडे काही अंशी मी तो करतेही. कारण तुम्ही कितीही कुठल्याही गोष्टीत कितीही छान दिलत हो. समोरच्याला, तरी त्याच्यावर उलट बोलणारे हे 2-4 जण असतातच. त्यामुळे सतत आपली एनर्जी त्याच्यात हं. घालवण्यापेक्षा खूप झालं, की मी त्या लोकांना ब्लॉक करून टाकते, विषय संपवते. पण तोपर्यंत मला असं वाटत असतं, की आपण बोलावं, रिएक्ट काहीतरी झालं त्याच्यात पाहिजे. एक परिणाम झाला तर आपल्याशी डील करताना हे लोक असं करतात, तसं त्यांना जाणवलं तर ते पुढच्या लोकांना असं काही करणार नाहीत. तर हाच एक मुद्दा असतो आणि म्हणून मी रिॲक्ट होत असते. आणि बाकीच्यांसाठी पण तो धडा असतो ना. ते पण महत्वाचंच हां, आहे. धडा घेतात, की ते त्याच्याही पलीकडे गेलेले असतात, इतके निर्लज्ज आणि निगरगट्ट असतात, हाही हो. एक वेगळा मुद्दा आहे. हो. पण मागे मी म्हटलं होतं, की हे संस्कारांवर खूप डिपेंड करतं, तर त्याच्यावरही लोक बोलले होते, की असं कसं बोलता? पण मला खरंच असं वाटतं, की आपण मुलगी, मुलगा कोणी असेल, त्याच्यावर आपण घरात काय संस्कार करतो, अ, हे हे कुठेतरी मॅटर मॅटर करतं. म्हणजे करतो. हे आहे मध्यमवर्गीय संस्कार आपले छान आहेत. त्यामुळे दुसऱ्याला बोलताना आपण निदान विचार करतो, की विचार नाही करतो. आपण थोडे शब्द आपले हं. सांभाळावेत. बरोबर आहे. तर तिथे कुठेतरी आपण बदलू शकतो पुढचं जनरेशन, की आपल्या मुलांवर चांगले संस्कार करू शकतो. तर ते काहीतरी घडू शकेल पुढच्या बरोबर आहे. पिढीत. ते खूप दूर शेवटी आहे. म्हणजे मानसिकतेचा समुद्रात विषय आहे. एखादा थेंब टाकण्यासारखं आहे. ते आपण अगदी, नाही अगदी, बदलू अगदी. शकत. तुम्ही नाटकांमध्ये पण काम केलत. टीव्हीमध्ये तर खूप भरपूर काम केलत बरं. आणि पिक्चर अर्थात सिनेमा आहेत सगळा. ह्या तिन्हीमध्ये काय फरक वाटतो? कुठलं सगळ्यात जास्त आवडतं? त्यांच्या त्यांच्या काय मर्यादा आहेत हां, त्या त्या? त्यांच्या त्यांच्या मर्यादापेक्षा त्यांचे प्लस पॉइंट्स खूप आहेत. म्हणजे आता नाटकात तुम्ही म्हणाल तर तुम्ही डायरेक्ट संपर्क असतो तुमचा ऑडियन्स बरोबर. तुम्हाला लाईव्ह रिस्पॉन्सेस समोरासमोर मिळत असतं. असतात. बरोबर आहे. तुम्हाला त्या 3 तासाच्या प्रवासात किंवा त्या 2 तासाच्या नाटकाच्या प्रवासात तुम्ही तो ग्राफ अनुभवता. म्हणजे त्या इमोशन्स तुम्ही अनुभवत शेवटी टोकापर्यंत जाता. बरोबर. तर तो एक्सपिरियन्स खरंच खूप अमेझिंग असतो. म्हणजे नाटक करणं हे सुख असतं, एका आर्टिस्टसाठी सुद्धा. हं. आणि नाटकासाठी आत्ता 2 महिने नाही होत, पण अदरवाईज 2-2 महिने रिहर्सल्स व्हायच्या. त्यामुळे तुम्हाला शिकायला मिळायचं. तुमचा हो. डिरेक्टर तुम्हाला समजावायचा, सांगायचा आणि मग एक ॲक्टर म्हणून पण तुम्ही काहीतरी टेक्निक म्हणा
एखाद्या भूमिकेचा अभ्यास करताना अशा काही गोष्टी शिकल्या जायच्या. मग टेक्निकली नाटक, चित्रपट आणि सीरियल याच्यात खूप फरक आहे. नाटकाला तुम्हाला थ्रो द्यावा लागतो. तुम्हाला एक एक काउंट अप करून तुम्हाला एक्सप्रेशन द्यावं लागतं, की जे शेवटच्या रांगेपर्यंत पोहोचेल, बरोबर. आवाज पोहोचेल, तुमचं एक्सप्रेशन कळेल. एक्सप्रेशन दिसत नाही शेवटच्या रांगेत, तर ते आवाजातून तुम्ही तुमच्या काय एक्सप्रेशन हो. आहेत, तुमच्या काय भावना आहेत, या तुम्हाला पोहोचवाव्या लागतात. त्यामुळे नाटक हे तुम्हाला स्वतःला समृद्ध होण्यासाठी फार उत्तम माध्यम आहे. टेलिव्हिजन हे मला असं वाटतं, की सध्याच्या काळात ब्रेड एंड बटर झालेलं आहे. तुम्हाला तिथे तुम्ही पैसा कमवा आणि मग त्यातल्या उरलेल्या पैशातून तुम्हाला जे हवंय ते छान करा. काहीतरी प्रोजेक्ट करा असं. ओके. आणि टेलिव्हिजनला हा ग्राफ नाहीये. म्हणजे तुम्ही 4 एपिसोड नंतरचा सीन पण आज करू शकता हं, हं. आणि लगेचचा सीन पण आज करू शकता. मग त्या 2 सीनमध्ये इमोशनली तुमचा खूप ग्राफ असेल. पण बरोबर. तो तुम्हाला मॅनिप्युलेट करावा लागतो, की अच्छा मी असं करेन 10 एपिसोड नंतर ह्या सीनमध्ये, तर मी आत्ता त्या लेव्हलची इमोशन आत्ता मला प्ले करायला लागेल. तर ते आर्टिस्ट आणि डिरेक्टरचं कसं बसतं मला वाटतं, की तो सगळा ग्राफ डोक्यात घेऊन हं, हं. डिरेक्टर सांगेल ते कन्व्हिक्शन देऊन. कारण टेलिव्हिजनला कसं आहे, की खूप सगळंच कन्व्हिन्सिंग नसतं. बरोबर. म्हणजे ते काही मेलोड्रामा असतो, काही तुम्हाला इथे ह्या दुधात पाल पडली असेल. अरे अशी कशी पडेल? तर नाही पडली आहे ना, पडली आहे. ते हं. कन्व्हिक्शन घेऊन तुम्ही अरे बापरे! पडली का? हं. ही रिएक्शन द्या. अच्छा. तर ते कन्व्हिक्शन तुम्ही तुमच्यात आणून ॲक्ट करावा लागतो टेलिव्हिजनला बऱ्याच वेळा. म्हणजे आपल्याला असं वाटतं, अरे किती वेळा मी रडणार आहे या गोष्टीसाठी. मी किती वेळा हे वाक्य म्हणणार आहे, अच्छा. की मला हे जमत नाही किंवा पण त्यांचं म्हणणं असं, की आज एपिसोडला 4 लोक नवीन आहेत. त्यांना कळणार कसं, की काय घडलंय? तेव्हा तो मोघम रेफरन्स आजच्या एपिसोडला आला. परत 4 एपिसोड नंतर तोच रेफरन्स आला, कारण तेव्हा नवीन लोक बरोबर. मग ते दोन्ही रेफरन्सेस, सेम रेफरन्सेस बोलताना तुम्ही तुमचे आर्टिस्ट म्हणून ते मोनोटोनस होणार नाही याच्यासाठी काय कराल? बरोबर तर आहे. हा एक फरक आहे. पण या दोन्हीमध्ये भूमिकेशी जास्त एकरूप कुठे होतात? म्हणजे भूमिकेशी एकरूप सगळीकडे व्हावंच लागतं. मी तेच म्हणते, की ठीक आहे. टेलिव्हिजन हा आर्टिस्टचं कसब आहे. म्हणजे लोकांना वाटतं, की काय ते टेलिव्हिजन, टीव्ही करतात, फार काही नाही, कोणीही करू शकतं. तर तसं नाहीये. अच्छा. लोकांना, बायकांना टीव्ही बघताना इकडे-तिकडे मूव्ह करायला खूप चान्सेस असतात. तुम्ही तेवढ्या स्पॅनमध्ये त्यांना होल्ड करून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते म्हणजे टॅलेंटचीच गोष्ट आहे असं मला वाटतं. कोणीच अच्छा. कमी नाहीये त्या, म्हणजे कमी लेखू नये. बरोबर. आणि आता तुम्ही बघाल तर टेलिव्हिजन खूप सोपं झालंय. म्हणजे तुम्ही एपिसोड्स मोबाईलवर पण बघू शकता. OTT प्लॅटफॉर्मला म्हणजे टीव्हीचे एपिसोड्स पण आपण बघू शकतो. तर लोकं लगेच कनेक्ट होतात. म्हणजे टेलिव्हिजनशी कनेक्ट होणारा ग्रुप हो. जास्त मोठा आहे. म्हणजे नाटकाला येऊन नाटक बघणारा ग्रुप कमी आहे. पण टीव्ही घरात असल्यामुळे खूप जणं बघतात बरोबर. तुम्हाला आणि तुम्ही जर बाहेर गेलात कुठे तर मग असं होतं, की ते आपल्याला खूप ओळखत असतात. कारण आपण रोज त्यांच्या घरी जात असतो. बरोबर आहे. त्यामुळे ते आपल्याला भेटतात. बायका जेव्हा भेटतात तेव्हा त्या अशा मिठ्याच मारतात किंवा हातच धरतात, की कशा आहात तुम्ही? आपल्याला असं वाटतं, की पण त्यांना ते नाविन्य नसतं कारण तुम्ही रोज भेटता. तर तुम्ही बरोबर रोज आहे. त्यांच्या घरी जाता. त्यामुळे ते कनेक्शन खूप असतं. हं. आणि चित्रपटाचं तुम्ही म्हणाल तर तुम्हाला अख्खी स्टोरी माहीत असते. अख्खा ग्राफ तुमच्या कॅरेक्टरचा माहीत असतो आणि मग इतका कॅमेरा तुमच्या जवळ असतो, की तुम्ही एक डोळ्यातनं जरी एक्सप्रेशन दिलं तरी ते लोकांपर्यंत पोहोचतं. तर तो मुद्दा आहे. पण मला असं वाटतं, की नाटक आणि टेलिव्हिजनमध्ये मी जास्त रमले. चित्रपट पण मी केले, खूप केले. म्हणजे हं. अनेक चित्रपट केले, अवॉर्ड्स पण मिळवली. पण त्याच्यापेक्षा मला सध्या, हं, की हं. मुंबईतल्या मुंबईत टेलिव्हिजन केलंय, सीरियल्स केल्यात, मजा आली आहे. अशा झोनमध्ये छान वाटतं. राहायला छान वाटतं सध्या. जास्त चांगलं वाटतं ते. आणि आता चित्रपटांचं मी जेव्हा थांबवलं तेव्हा कसं होतं, की अ, आधी मी केल्या त्या सगळ्या सुनेच्या, की लीड केल्या, की सहन करणारी सून आणि अमुक. सोज्वळ तर एकदम. त्याच्यात मला असं झालं, की आता मला कंटाळा आलाय. मग आता कोणाची तरी आई, हो. ह्या लीडची आई आणि त्या लीडची आई असं मला नको आहे. हं, हं. मला असं झालं, की आई करायला मला प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे ते एज करायला मला प्रॉब्लेम नाही, जे माझा आहे. पण तिची काहीतरी एक गोष्ट पाहिजे, तिचं काहीतरी म्हणणं पाहिजे, तर मला बरोबर. गंमत येईल.
त्यामुळे मी आता फिल्म्स इतक्यात काही केल्या नाहीयेत. पण अदरवाईज असं सगळं आहे. प्रत्येक मीडियाचा वेगवेगळा आपला पण आपला मग निगेटिव्ह मुद्दा. रोलकडे जेव्हा वळलात, तेव्हा कसं वाटलं? कारण बरेच जण हे करत नाहीत, करू शकत नाहीत. मला असं काही नव्हतं. एकतर मी 7व्या मुलीची 7वी मुलगी केलं ते आयरिस प्रोडक्शननी केलं आणि आयरिस बरोबर मी 2-3 सीरियल्स आधी केल्या. लेक माझी लाडकी पण केली सीरियल. अच्छा. आणि ती अक्षरशः फॅमिली आहे ते प्रोडक्शन हाऊस म्हणजे. म्हणजे त्याच्या इतका कम्फर्ट झोन आजपर्यंत मला कुठल्याच प्रोडक्शन हाऊसमध्ये नाही मिळाला. बरं. त्यामुळे म्हणजे मी नवीन आता 7व्या मुलीची 7वी मुलगी संपलं. मग पुढचं प्रोजेक्ट माझ्याकडे येतं, तेव्हा मी आधी आमच्या मनीष जो आहे आमचा, हो. त्याला विचारते, की "आपलं काही येणार आहे का रे? हं, हं. आपण काही करतोय का 2-4 महिन्यांनी?" तर मी थांबते. हं, म्हणजे मी दुसरा कोणाकडे घेत नाही. हं. तर इतकं असं असतं, की नाही मला इथेच छान वाटतंय. एक हो. फॅमिली आहे. म्हणजे बरोबर. तुम्ही जिथे 12 तास असता, तुम्ही जिथे महिन्याचे 20-25 दिवस असता, तो काम करण्याचा जो तुमचा सगळा एरिया आहे, तो कम्फर्ट झोनमध्ये असणं खूप हो. गरजेचं असतं. कारण घरापेक्षा तुम्ही सीरियल सुरू झाल्यानंतर जास्त वेळ कामाच्या ठिकाणी असता. बरोबर. तर त्यामुळे एकतर ते आयरिसची असल्यामुळे मला काही विचारच करायचा नव्हता. मला वाटलं की करायचंय. आणि दुसरं म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं, की खूप त्याच प्रकारच्या भूमिका मी केल्या होत्या, की सोज्वळ, सोशिक अशाच, की ती पॉझिटिव्हच आहे. तर ॲज अन ॲक्टर म्हणूनही मला काहीतरी वेगळं एक्सप्लोर करायला मिळणार होतं. बरोबर. आणि ही अशी अकांड तांडव करणारी किंवा खूपच मेलो करणारी किंवा वेगळाच मेकअप असणारं असं कॅरेक्टर नव्हतं. हं. तिच्या स्वभावातलाच एक निगेटिव्ह जो झोन होता किंवा निगेटिव्ह जे अंग होतं ते बाहेर येणार होतं. तिच्या वागण्यातून, तिच्या हं. लुक्समधनं आणि ते मला जास्त इंटरेस्टिंग वाटलं. पण मग जे प्रेक्षक आहेत, त्यांनी कसं स्वीकारलं ते? बापरे! प्रेक्षकांनी तर सुरुवातीला स्वीकारलंच नव्हतं. मला सोशल मीडियाला अचानक खूप वाईट कमेंट्स यायला लागल्या, बरं. की ह्यांचा ॲक्सिडेंट होऊन या मरत का नाहीत? अरे बापरे! ह्यांचं हे काय चाललंय? ह्या बरं. ह्या बाईला तर थोबडं व्हावंसंच वाटतं, मारावंसं. माझं असं झालं, की एवढं काय वाईट केलंय मी? मी ना तसं काही कुठे कुणाबद्दल रिॲक्ट झाले आणि मी मनातून कधीच अशी इतकी हार्श मी नाहीच आहे. हं. तर काय होतंय काय नक्की? हं. ते फिगर आउट करायलाच मला 2-4 महिने गेले. बरं. आणि मग मला जाणवलं, की माझं रुपालीचं कॅरेक्टर हे इतकं निगेटिव्ह होतं, की ती त्या माझ्या सावत्र मुलाला मारण्यासाठी, त्याच्याशी गोड बोलून त्याला मारण्यासाठी इतके डाव खेळत होती आणि ती कशी ती सुनेला छळत होती. मग मला एका पॉइंटला जाणवायला लागलं, की हे लोकांना वाटतं, की ही मी आहे. हं. म्हणजे ही जी रुपाली आहे, ही जी मी दिसतेय ती. ऐश्वर्या त्यांच्या गावीच नाहीये. बरोबर आहे. म्हणजे त्यांना माहितीच नाहीये, की मी खरी कोण आहे, मी खरी कशी आहे. ही बाई ही अशीच आहे. हं. तर मला ते फार अंगावर आलं होतं. मग नंतर मी सेटल झाले, की नाही म्हणजे माझ्या कॅरेक्टरला कनेक्ट होतायत, म्हणजे माझं कॅरेक्टर चांगलं होतंय. पण खूप शिव्या घातल्या मला बायकांनी. म्हणजे अशा पण पद्धतीत एक सोशल मीडियाला. नट म्हणून आपलं ते यश पण आहे. यश आहे, पण ते त्रासदायक आपलं होतं बऱ्याच वेळा. प्रचंड त्रासाचं आहे. अगदी, अगदी. अगदी. म्हणजे आपल्या लोकांची मानसिकता अजून ती नाही झाली आहे, की नटाला वेगळं आणि ते जे नाही, आहे नाही, नाही ते करत. नाही अजून ते. नाही करत. तुम्ही प्रोडक्शन हाऊसकडे पण वळलात. तर तो कसा काय प्रवास होता? ते खूप आधी म्हणजे तेव्हा मी म्हटलं ना, की मी झी हिंदीची घर की लक्ष्मी बेटिया नावाची एक सीरियल करत होते. हं, हं. जी माझी पहिली हिंदी सीरियल होती. ओके. तोपर्यंत मी या सुखानो या आमचं सुरू होतं. बरं. आणि या सुखानो मराठीला तेव्हा पेमेंट पण आपलं रेंज पण खूप कमी होती. म्हणजे असं खूप पैसे मिळतात असं नव्हतं. हं, हं. आता ऑन एन ॲव्हरेज एकतर अ, अ, मी अनुभवाच्या त्या टप्प्यापर्यंत आले हं. आणि ओव्हरऑल बजेट्स पण बऱ्यापैकी कमर्शियली वाढली. त्याच्यामुळे आता खूप डिसेंट अमाउंट आपल्याला मराठी आर्टिस्टना मिळते. पण हिंदीमध्ये तेव्हा बजेट हिंदी आणि मराठीमध्ये खूप फरक होता. मी ज्यावेळेला हिंदी सीरियल सुरू केली, तेव्हा आमचं असं आलं, की आई शप्पथ! म्हणजे एवढे पैसे आले हं, हं, हं. आणि आपल्याला असं ना, की एक मध्यमवर्गीय एक हं. संस्कार असतात, की साठवून ठेवावेत, बँकेत असावेत पैसे. मग बँकेत आपले पैसे साठतात आणि आपली लाईफस्टाईल म्हणजे माझी आत्ताही आमच्या दोघांची अशी काही खूप खूप वेगळी झालीच आहे असं काहीच नाहीये, की आम्ही पार्टीज करतोय किंवा आम्ही मोठ्या गाड्या घेऊनच फिरतोय किंवा असे हं. खूप मोठे फोनच घेतलेत आणि अ, अ, वेगळेच खर्च आहेत, असे काहीच खर्च नाहीयेत. हं. त्यामुळे जो खर्च 10 वर्षांपूर्वी होता, त्याच्यात 50,000-60,000 कुठेतरी एक्स्ट्रा वाढले असतील आता. हं. पण त्याच्याहून 2 लाखांनीच आपण खर्च बजेट वाढलंय असं काही नाहीये. सांगायचा मुद्दा असा की त्यामुळे पैसे साठतात.
आणि तोच प्रकार बेटियाच्या वेळेला झाला, की खूप पैसे साठले गेले. म्हणजे लाखांमध्ये पैसे साठले गेले आणि मग आमचं झालं, की खूप आहे पैसे. मग आमचा रमेश मोरे म्हणून मित्र आहे. तर तो म्हणाला, की "अरे, तुम्ही फिल्म का प्रोड्यूस करत नाही मग?" बरं. आमचं झालं, की "हां, करू शकतो." पण मग आमचं असं म्हणणं होतं, की आपल्याला कमर्शियल फिल्म करायची नाहीये. म्हणजे जी सगळेच करतात, की पैसा हा मुद्दा ठेवून फिल्म करायची नाहीये. मग त्याच्याकडे एक सब्जेक्ट होता. रमेशचीच कॉन्सेप्ट होती. त्यानेच ती फिल्म लिहिली होती. त्यानेच ती डिरेक्ट केली. चाइल्ड लेबर आणि चाइल्ड एज्युकेशनवरची फिल्म होती. बरं. आणि की कसं लहान वयात मुलांना काम करावं लागतं आणि ते कसं करायला न करू देण्याचा मला कायदा वाटतं आहे. तो पुरस्कार पण मिळाला होता ना नॅशनल त्यांना? अवॉर्ड नॅशनल अवॉर्ड मिळालं. मिळाला होता. तर ह्या विषयावर त्याने खूप छान मांडली होती ती फिल्म. तर तुम्हाला आपण आत्ता आपल्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढ्यात बसवूया ना, म्हणजे लोन वगैरे घ्यायची, फायनान्सर वगैरे बघायची गरज नाही. आणि तेव्हा फिल्म्स 30-50च्या रेंजमध्ये व्हायच्या. म्हणजे असं अच्छा. काही नाही की कोटींमध्येच बजेट गेलं असं तेव्हा नव्हतं. म्हणजे ही बरं. साधारण 2010 ची गोष्ट आहे. आणि मग आम्ही फिल्म केली. ते प्रोडक्शन करतानाही छान मजा आली. कारण आम्ही पर्सनली तिथे असायचो, अवी असायचा हं, हं. आणि छान पद्धतीने फिल्म झाली. मग फिल्म झाल्यानंतर आमचं असं आलं, की आता ही अ, म्हणजे माहीत नाही. तर तेव्हा तर एंटरटेनिंग फिल्म्स जास्त रिलीज व्हायच्या. तर ही हं. रिलीज होईल का? मग तो म्हणाला, की आपण नॅशनल अवॉर्डसाठी सबमिट करूया. झालं, की हो का? मग सगळीच प्रोसिजर नवीन होती. मग नॅशनल अवॉर्ड पिफला आम्हाला पहिल्यांदी अ, बक्षीस मिळालं. मिळालं. तिथून आम्हाला अच्छा. तो उत्साह, "अरे, आपल्याला बक्षीस मिळालं म्हणजे आपण करेक्ट मार्गावर आहोत." मग आम्ही नॅशनलचा फॉर्म भरला आणि एकदा मी शूटिंग करत होते आणि मला अचानक फोन आला, हं, हं. की "तुम्हाला तुमच्या फिल्मला ना सोशल इश्यूवरचं नॅशनल अवॉर्ड मिळालंय." तर मला झालं, की "हां, अच्छा. नॅशनल अवॉर्ड मिळालं? मिळालं? हां. मिळालं?" आणि मग मला मिळालं, आमच्या त्या 2 चाइल्ड आर्टिस्टना मिळालं. मच्छिंद्र आणि शंतनूला, रमेशला मिळालं डिरेक्टर म्हणून आणि फिल्म बेस्ड सोशल फिल्म म्हणून मिळालं. तर आमचं झालं, की छान आहे म्हणजे ही शाबासकीची थाप आहे. बरोबर आहे. मग त्याचं चीज झाल्यासारखं वाटलं, की जे आपण केलं. तिथून मग आम्ही हळू मग 2 नाटकं प्रोड्यूस केली. एक राष्ट्रधर्मावरचं होतं, जे तक्षक याग नावाचं होतं. बरं. प्र. मयेकरांनीच लिहिलं होतं. त्याला अजिबात रिस्पॉन्स मिळाला नाही. म्हणजे मी दरवेळेला अशी पाकिटं भरून न्यायचे. बरं. थिएटरला द्यायचं पैसे, आर्टिस्टचे पैसे, म्हणजे माहितीच असायचं की बुकिंग होणारच नाहीये. हं, हं, हं. तरी ते नाटक आम्ही 60-70 प्रयोग रेटलं. त्याच्यानंतर सोबत संगत नावाचं नाटक केलं, की जिथे आपली आता कनेक्टिव्हिटी हरवत चालली. संपदा जोगळेकरनी लिहिलं होतं हं, हं, हं. आणि तिनेच डिरेक्ट केलं होतं ते नाटक. मी, ती आणि अवी आम्ही तिघंजणं करायचो. अच्छा. तर त्या थोडं लाईट नोटचं की कनेक्टिव्हिटीवर भाष्य करणारं असं ते नाटक होतं. नंतर आम्ही चित्रकथी नावाची दूरदर्शनवर मालिका एक प्रोड्यूस केली, की जिथे आपले जे साहित्यिक आहेत सगळे त्यांच्या कथांवरती आधारित स्टोरीज आम्ही अच्छा. एपिसोडिक अशी गोष्टी केल्या. तर असं आम्हाला कधी वाटलं तर आम्ही त्या जे आपल्याला म्हणायचंय असे कळलं. काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह प्रोजेक्ट्स करतो. असं सतत करतोच आहे प्रोजेक्ट असं नाही होत. एखादं उल्लेखनीय प्रोजेक्ट करतो. करतो. पैसे जमवायचे प्रोजेक्ट करायचा तो असं एक घडतं. वेगळा प्रवास पण असतो ना. अगदीच. म्हणजे नट म्हणून वेगळं आणि उद्योजक म्हणून वेगळं. खरंय. उद्योजकच झाला ना ते पण एक त्याच्यात प्रकारे. कसं होतं, की हं. आपणच आपले पैसे घातल्यामुळे ते प्रेशर नसतं, की गेले तर गेले, अगदी, अगदी. मिळाले तर मिळाले. पण बाबा ह्याचे पैसे द्यायचेत. येस. म्हणून आता आपली फिल्म किंवा आपलं जे प्रोजेक्ट आहे ते त्यांनी पैसे कमवले पाहिजेत. असं टेन्शन नाहीये. त्यामुळे अच्छा. तुम्हाला जे म्हणायचं ते तुम्ही छान शांतपणे विदाऊट टेन्शन करू शकता. करू शकता. तुम्हाला दोघांना एकत्रित पाहण्याची सवय लागल्यामुळे बरेचदा आम्हाला असा प्रश्न पडतो, हं. की आपण बरेचदा भांडतो, हे भांडताना कधी दिसत नाहीत. ते दिसत नाही. पण आमच्याकडे म्हणजे आम्ही तर जास्त चांगलं सांगू शकतो, अच्छा. की आम्ही दोघं 2 ध्रुवावर असतात तसे आहोत. म्हणजे लग्न करूया हा एकच मुद्दा आमचा एकत्र पटला. अच्छा. त्यानंतर कुठल्याच मुद्द्यावर एकमत आमचं नसतं. बरं. म्हणजे जेव्हा आमच्याकडे गाडी नव्हती, तेव्हा असं व्हायचं की बसनी जावं की ट्रेननी जावं. हं, हं. ओके. आणि समजा आधी कधी असं झालं असेल, की मी म्हटलं असेल ट्रेननी जावं म्हणून, तर तो म्हणाला असेल बसनी जावं. हं, म्हणून ह्या वेळेला मी म्हटलं, की चल आपण बसनी जाऊया. हं. तेव्हा तो नेमकं म्हणला, "नको ट्रॅफिक वगैरे असतं. आपण ट्रेननी लवकर पोहोचू." अच्छा.
तर म्हणजे कुठल्याही पद्धतीने आपण एकमत करण्याचा प्रयत्न केला तरी तो होत नाही बरं. कुठल्याच बाबतीत. म्हणजे कुठल्याच म्हणजे अगदी क्षुल्लक कारणं असतात, पण त्याच्यावरही त्याचं मत वेगळं असतं आणि माझं मत वेगळंच असतं. वेगळं. पण भांडणं तर होतातच होतात. म्हणजे चिडचिड होते, की काय म्हणजे असं काय होऊ शकतं? पण अभि खूप सांभाळून घेतो. म्हणजे मी खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे. रादर दोघंही आहेत, पण तो खूप लगेच अच्छा. शांत होतो. अच्छा. आणि त्याचं असतं, की झालं ना आता पल्लू, आता कशाला ते डोक्यात झालं गेलं तो कुठे झाले 2 तास झाले त्याला. पण माझं असं की नाही, माझ्या डोक्यातनं गेलं नाहीये अजून. मला हं. वेळ लागणार आहे शांत व्हायला. पण ते असतं आणि एक आमच्याकडे अलिखित नियम आहे, की ज्याचं चुकलेलं असेल त्याने सॉरी म्हणायची. पण कोणी कोणाचं चुकलेलं आहे हे जगजाहीर नसलं तरी स्वतःला आतून कळत असतं, की आपलं बरोबर चुकलं आहे. आपलं चुकलंय. पण ते हॉनेस्टली माझ्याकडून फार कमी येतं. म्हणजे मला किती वाटलं हं. तरी माझ्या ते तोंडातून बाहेर पडेपर्यंत वेळ जातो. पण अवी असा नाहीये. अच्छा. तो खूप मोकळा होतो लगेच आणि तो चालते ना, चल चल आता इथून पुढे पुढे बघूया काय होतं. पण ओके, ओके. भांडणं तर होतातच होतात. म्हणजे ते आहेच. म्हणजे असं कधीच नाही होत, की छान आता ह्या मुद्द्यावर आपलं एकमत झालंय आणि आता आपण करेक्ट म्हणजे प्रवासाला निघताना बॅगा भरण्यात हं. म्हणजे एका पॉइंटला मी गिव्ह अप करते. तू भर. कारण हं. आपण कितीही सांगितलं, की हा टॉवेल असा नको, अशी घडी करून असा ठेवूया. हं. नाही, नाही असा ठेवला तर ते असं होईल. हं. नकोच मग. कुठल्याच बाबतीत एकमत नाही आणि वादावादी तर होतेच. पण अच्छा. तो सांभाळून घेतो त्यामुळे आता 30 वर्ष जुळतं चाललंय सगळं. छान. छान. दोघांचा एकत्रित प्रवास पण होतो? प्रवास होतो ना, प्रवास पण आता कसं होतं, की अमेय पण मोठा झालाय. हं, हं. आधी आमच्या दोघांच्याच तारखा बघायला लागायच्या. पण आता तिघांच्याही तारखा बघायला लागतात हं, हं. किंवा शनिवार, रविवार जेव्हा लोक सगळीकडे जातात, तेव्हा नेमकी आमची प्रोजेक्ट्स चाललेली असतात. शनिवार, रविवारी प्रयोग असतात. त्यामुळे तेव्हा जाता येत नाही. मग शूटिंगचे टेलिकास्ट अडकलेले असतात. त्यामुळे काही-काही वेळेला वर्ष-वर्ष जाताच येत नाही कुठेतरी बाहेर. असंच 1-2 दिवस इकडे-तिकडे कुठे गेलं तर तेवढंच होतं. पण प्रवास असा ठरवून बाहेर जाणं असं खूप म्हणजे खूपच ठरवावं लागतं. अच्छा. आणि दोघंही मेजर कॅरेक्टर्स करत असल्यामुळे ती कॅरेक्टर्स सीरियलमधनं 10 दिवस नाही असं पण अच्छा. करणं प्रोड्युसरच्या दृष्टीने योग्य नसतं. हं. अशा सगळ्या विचारांनी जरा तर गोंधळ याच्या आधी होतो. जिथे कुठे गेलात, त्यातलं कुठलं ठिकाण असं आवडलं म्हणायला? ओह! मला आपल्या इकडचं साऊथला आम्ही गेलोय. साऊथ मला खूप आवडतं. कोकण तर आमचं म्हणजे गावच आहेच. आहे त्याच्यामुळे कोकण आवडतंच. आणि युरोप टूर केली होती आम्ही. अच्छा. युरोपला पण मला खूप मजा आली. ऑस्ट्रिया ला मला मजा आली. तिथे असं छान गाव आणि खूप रुरल तिकडे आणि पण आपले काही प्रेक्षक भेटत असतील ना? हो, भेटतात, भेटतात. म्हणजे अगदीच भेटतात. दुबईला जास्त करून भेटतात अच्छा. किंवा ज्या टूर्स आपण जेव्हा व्हेकेशनला जातो तेव्हा बऱ्याच टूर्स पण आलेल्या असतात. मग तेव्हा आपलेच लोक इकडे-तिकडे तिकडेच भेटतात भेटतात. वगैरे असंही होतं. पण बरोबर आहे. तर तशा मला असं शांत ठिकाणं आणि निसर्ग जिथे आहे अशी ठिकाणं जास्त आवडतात. वाह! छान. एक साधासा छोटासा प्रश्न शेवटी विचारते. हां. चहा की कॉफी काय आवडतं? चहा, चहा. म्हणजे त्याच्यात दुमतच नाही. म्हणजे दुमतच. चहा आणि तो पण नॉर्मल साखरेचा बरं. छान आलं घातलेला. वेलचीवाला मला तेवढा नाही आवडत, पण आलं आवडतं किंवा हल्ली मी करते तो जरा गरम मसाल्याचा करते. म्हणजे अगदीच दालचिनी, मिरी वगैरे घालून, लवंग घालून. अच्छा. तर तोही छान होतो. त्यामुळे चहा म्हणजे मी जेवण स्किप करू शकते, पण चहा चहा नाही मला करू लागतो. शकत. आणि चहाला काही कारण नाही लागत. नाही, नाही. कारण तर अजिबातच नाही. फक्त तो गरम असावा आणि थोडासा कमी साखर असावा. बरोबर आहे. पण चहाच कुठेही, कुठल्याही क्षणी. खूप छान गप्पा झाल्यात. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सगळा प्रवास उलगडून दाखवलात आणि छान वाटलं. रिअल टॉकमध्ये आपण आलात आणि एवढे सगळे अनुभव शेअर केलेत. खूप खूप येस. धन्यवाद. थँक यू. थँक यू सो मच.